या चित्रपटाचा सविस्तर रिपोर्ट। रितेश देशमुखचा राजा शिवाजी चित्रपट 1 मे महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आणि पहिल्या शो मध्येच मोडला सगळ्यात मोठा रेकॉर्ड। याला कारण ठरलं तो एक सीन जो या चित्रपटामध्ये आहे, जो ट्रेलर मध्ये दिसला नव्हता पण जो पिक्चर मध्ये दिसला आणि अक्षरशः छावा, बाहुबली आणि पुष्पाचे रेकॉर्ड मोडले। चित्रपटाची सुरुवात होते एका काळोख्या रात्रीने। इसवी सन 1629 राष्ट्र सह्याद्रीच्या कुशीत रक्ताचा सडा पडलेला दिसतोय। पहिल्या 10 मिनिटातच दिग्दर्शक रितेश देशमुखने प्रेक्षकांचा ताबा घेतला। निजामशहाचा दरबार भरलाय। तिथे भर दरबारात लखुजीराजे जाधव यांच्या मुलासह त्यांचा दुर्दैवी अंत केला जातो। हा थरार इतका भीषण आहे की थिएटरमध्ये बसलेल्या लहान मुलापासून थोरापर्यंत प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो। रक्ताने माखलेला देवगिरी किल्ला पाहून प्रेक्षकांमध्ये भयान शांतता पसरते, पण ही शांतता एका वादळाची नांदी आहे। जिजाऊ साहेबांच्या डोळ्यातील ते सुराचे आणि स्वराज्याचे स्वप्न पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी येतं। मग प्रश्न पडतो, इतक्या बलाढ्य शत्रूमध्ये हे स्वराज्य कसं उभं राहणार? आणि हीच उत्सुकता तुम्हाला पुढल्या 15 मिनिटाकडे खेचून नेते। पहिल्या 15 मिनिटांमध्ये आधी पूर्वार्ध दाखवला गेला, लोकांना वाटलं बोर होते, पण त्यानंतर 16व्या मिनिटापासून या चित्रपटाचा खरा थरार सुरू होतो। पुढच्या 15 मिनिटांमध्ये आपण पाहतो बाल शिवबाचं बालपण। इथे रितेशचा मुलगा राहील देशमुख यानं बाल शिवबाच्या भूमिकेत सर्वांची मनं जिंकली। जिजाऊंच्या संस्कारात वाढणारा हा शिव जेव्हा पहिल्यांदा मातीची मूठ हातात घेतो तेव्हा थिएटरमध्ये पहिली टाळी वाजते, पण खरी खळबळ उडते 30व्या मिनिटाला। एका घनघोर युद्ध प्रसंगात दुराच्या लाटेतून जेव्हा रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं पडद्यावर येतो तेव्हा थिएटरचं छेद इतक्या जोरात घोषणाबाजी सुरू होते। रितेशची ती चाल, त्याच्या डोळ्यातलं तेज पाहून प्रेक्षक विसरून जातात की हा रितेश आहे। लोकांना तिथे साक्षात छत्रपती शिवाजी महाराज दिसतात, पण इथेच एक ट्विस्ट येतो। विजापूरच्या दरबारात एक असा शत्रू तयार होतोय जो महाराजांना संपवण्यासाठी विडा वाचलणार आहे। मग कोण होता तो दैत्य? आता चित्रपट अशा एका वळणावर येतोय की ज्यानंतर इंटरव्हल होणार होता आणि इंटरव्हल नंतर सगळं चित्रच बदलणार होतं आणि तो रेकॉर्ड मोडणारा सीन जवळ येणार होता। आता चित्रपट एका वेगळ्या वळणावर आला होता। विजापूरच्या दरबारात प्रवेश होतो संजय दत्तचा। अफजल खानच्या भूमिकेत संजू बाबा इतका क्रूर आणि अकराळ विक्राळ दिसतो की त्याच्या एका ओरडण्यानं प्रेक्षक दचकतात। संजय दत्तने साकारलेला हा खान पाहून लोकांच्या मनात संतापाची लाट उसळते। त्याच वेळी स्वराज्याच्या बाजूने उभं राहतात महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे, ज्यांची भूमिका केली अभिषेक बच्चनने। अभिषेकची एंट्री इतकी भारदस्त आहे, त्याचं मराठी बोलणं ऐकून प्रेक्षक थक्क होतात। इकडे अफजल खान कूच करतोय, तिकडे महाराज एक एक किल्ला जिंकत आहे, पण यात ती गुपित आहे। महाराजांच्या जवळचा माणूस शत्रूला जाऊन मिळणार असतो, तो गद्दार कोण? त्या गद्दाराची कुणी भूमिका केली हे शोधण्यासाठी प्रेक्षक पुढच्या भागात हरून जातात आणि अखेर ती वेळ येते। 1 तास संपून गेलेला असतो, नंतरचा अर्धा तास या पिक्चर मध्ये बुद्धिबालाचा खेळ आणि सईबाईची साथ दिसते। मध्यंतराच्या आधीचा हा काळ पूर्णपणे मानसिक युद्धाचा। विद्या बालन म्हणजे बडी बेगम अशा काही हालचाली रचते की आता वाटतं स्वराज्य धोक्यात येईल, पण याच वेळी जेनेलिया देशमुख महाराणी सईबाईच्या भूमिकेत येतात। इथे रितेश आणि जेनेलियाचे संवाद इतके हृदयस्पर्शी आहेत की प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी येतं। तो संवाद प्राजक्त दुसऱ्याच्या अंगणी पडला तरी सुगंध मात्र आपल्याच दारी येतो। हा संवाद थेट काळजाला भिडतो। पण मध्यंतर होतं, इंटरव्हल होतो अशा वळणावर जिथे अफजल खान तुळजापूरचं मंदिर उद्ध्वस्त करायला निघालाय। आता काय होणार? प्रेक्षक मध्यंतरात पुढे जातात आणि त्यानंतर सगळा पिक्चर जो आहे त्याच्यामध्ये एक सस्पेन्स तयार होतो। प्रतापगडाचा रणसंग्राम आणि सलमान खानची एंट्री। चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे केवळ अंगावर शहारे आणणारा थरार। अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येतो, तो भेटीचा प्रसंग, वाघनाखांची खानाचा कोथळा बाहेर काढलेला तो सीन, रितेशचा हा सीन ज्या ताकदीनं शूट केलाय त्याला तोड नाही। आणि याच वेळी जेव्हा खानाचं सैन्य मराठ्यांवर तुटून पडतं तेव्हा एका वीराची एंट्री होती, तो म्हणजे जीवा महाला। आणि पडद्यावर दिसतो सलमान खान। होता जीवा म्हणून वाचला शिवा हा शब्द सार्थ ठरवताना सलमानचा तो मराठी बाणा, त्याच्या हातातील ती फिरणारी तलवार पाहून थिएटरमध्ये शिट्ट्यांचा पाऊस पडतो। सलमानने जीवा महालाच्या भूमिकेत ओतलेले प्राण आणि त्याचा तो राडा पाहून प्रेक्षक स्वतःला त्याच्या जागेवर उभे राहून नाचू लागतात। शेवटच्या 15 मिनिटांमध्ये जेव्हा भगवा फडकतो तेव्हा प्रेक्षकाचा ऊर अभिमानानं भरून येतो। चित्रपट संपताना जेव्हा जय भवानी जय शिवाजी हे गाणं वाजतं तेव्हा संपूर्ण थिएटरमध्ये जय शिवरायांच्या घोषणा घुमतात। रितेशने हा चित्रपट बनवला, शेवट याचा अशा पद्धतीने केला की इतिहासाचं सुवर्णपान जिवंत झालं आहे। आता पिक्चर संपल्यानंतर लोकांच्या काही कमेंट घेण्यात आल्या, फीडबॅक घेण्यात आल्या, त्यातून समजले काही पॉझिटिव्ह पॉइंट्स। रितेशचं दिग्दर्शन आणि अभिनय, रितेशने स्वतःला सिद्ध केलं, त्याने
शिवाजी महाराजांची भूमिका केवळ अभिनयाने नाही तर भक्तीनं केली. संजय दत्तचा क्रूरपणा, अभिषेक बच्चनचा संयम आणि सलमान खानचा स्वॅग याच्यामुळे पिक्चर लार्जर दॅन लाईफ वाटतो. चित्रपटाचं संगीत हा सिनेमाचा आत्मा. हे शिवराय हे गाणं ऐकताना अंगावर काटा येतो. संतोष सिवन यांनी सह्याद्रीचे कडे आणि किल्ले ज्या पद्धतीने टिपले आहेत ते पाहून आपण त्याच काळात गेलो असं वाटतंय. पण याचे काही नकारात्मक पॉइंट देखील आहेत. VFX ची उणीव, काही युद्ध प्रसंगात VFX काही कृत्रिम वाटतात जे अजून चांगले होऊ शकले असते. 3 तासाहून अधिक वेळ असल्यामुळे काही चित्रपटांना उत्तरार्धात चित्रपट थोडा संथ वाटू शकतो. काही बॉलिवूड कलाकारांचे मराठी उच्चार थोडे खटकतात पण त्यांच्या अभिनयामुळे त्याकडे दुर्लक्ष करता येते. राजा शिवाजी हा केवळ एक चित्रपट नाहीये तर तो एक अनुभव आहे. हा चित्रपट सहकुटुंब पाहण्यासारखा आहे. रितेश देशमुखने मराठी चित्रपट सृष्टीला जागतिक स्तरावर नेऊन ठेवले. जर तुम्ही अद्याप हा चित्रपट पाहिला नसेल तर तुम्ही एक सुवर्ण क्षण गमावत आहे. जा आणि अनुभव घ्या.